तर शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर मनोज जरांगेंनी दर्शन घेतलंय। पुढच्या वर्षी शिवजयंतीला अंतरवाली ते शिवनेरी पायी यात्रा काढणार असल्याचा निर्धार यावेळी मनोज जरांगेंनी केला। आज सकाळीच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढच्या वर्षी आपण पायी यात्रा काढणार असल्याचं इथे सांगितलेलं आहे। नेमकं काय म्हणतायत जरांगे आपण पाहूया। कुटुंब आपल्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी यायचं। वर्षातून एक दिवस पुढच्या वर्षी चारही बाजूने 100 किलोमीटर उभं राहायला लागणार असं आम्ही प्रयत्न करणार आहेत। कारण आपल्या कंपाळी कुंकू राजांमुळे आहे। आंतरवालीपासून ते नीतपर्यंत मराठवाडा तिकडचा पूर्ण परत विदर्भ येतो, काही पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे येतात पायी येण्यासाठी। बाकीचे डायरेक्ट इथं पण येऊ शकतात। चाललंय मग आता गाड्याने यायचं ठरवत आहे का कसं, पण आमचा तरी संकल्प आहे की पायी 7-8 दिवस का लागा ना सगळ्यांनी पायी निघायचं।